विद्यार्थी मित्रांनो नमस्कार. माय मॅथ्स एज्युकेशन चॅनल मध्ये तुमचं स्वागत आहे. आज आपण 7वीचं प्रकरण 3 मसावी लसावी एचसीएफ अँड एलसीएम या प्रकरणातील प्रॅक्टिस सेट नंबर 14 सराव संच 14 चा अभ्यास पाहणार आहोत. यापूर्वी तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राइब केलेलं नसेल तर सबस्क्राइब करा, म्हणजे या विषयातील नवीन व्हिडिओचे नोटिफिकेशन आपणास प्राप्त होतील. मसावी व लसावी काढा 14 आणि 48 चा. मग 14 चे अवयव घेऊ. 7 दोन्ही 14 मूळ अवयव घ्यायचेत, दोन्हीही मूळ संख्या आहेत. आता 48 चे अवयव घेऊ, कारण यापुढे आता अवयव काढता येणार नाही त्याचे. 48 चे अवयव घेऊ. 6 8 48 किंवा 8 6 48 किंवा 12 गुणिले 4 48, कोणत्याही पद्धतीतून तुम्हाला घेता येईल. शेवटी उत्तर सगळ्यांचं एक येणार आहे. म्हणून आता या 6 चे अवयव 3 दोन्ही 6, 8 चे अवयव 4 दोन्ही 8. अवयव पाडण्याची क्रिया थांबतीये का? नाही थांबत. का नाही थांबत? तर इथं 4 ही संयुक्त संख्या आहे. आपल्याला पूर्ण अवयव हे मूळ पाहिजेत आणि म्हणून 3 गुणिले 2 गुणिले या 4 चे अवयव 2 गुणिले 2 गुणिले 2 आणि मग आता मसावी. आता हे अवयव सर्व मूळ आहेत. मसावी बरोबर 7 कॉमन अवयव घ्यायचेत. कॉमन फॅक्टर फक्त 2 आहेत. नंतर या 7 ला इकडे जोडी नाही, या 2 ला इकडे परत जोडी नाही, किंवा यातल्या कोणताही अवयव वर नाही, म्हणून फक्त मसावी मध्ये 2 येणार आहे. आणि लसावी मध्ये काय करायचं? अगोदर कॉमन फॅक्टर घ्यायचे आणि नंतर शिल्लक राहिलेले सर्व अवयव घ्यायचे. शिल्लक काय राहिले? 7 राहिलेत, नंतर राहिलेत 3, नंतर 2, नंतर हे 2 आणि हे 2. कळतंय ना काय चाललंय ते? आणि मग आता या सगळ्यांचा गुणाकार करायचा. तर 7 दोन्ही 14, 14 त्रिक 42 या 3 संख्यांचा गुणाकार केला. 7 दोन्ही 14, 14 त्रिक 42. आता या राहिलेल्या 3 संख्यांचा 2 दोन्ही 4 दोन्ही 8 आणि हा गुणाकार करू. 8 दोन्ही 16 ला 6, हातचा 1, 8 चोक 32 आणि हातचा आलेला 1 33. HCF is equal to 2 and LCM of given number 14 and 48 is equal to 336. अशा रीतीने आपण दिलेल्या दोन्ही संख्यांचा लसावी आणि मसावी HCF आणि LCM या ठिकाणी काढला. हे तर आपण या पूर्वीच्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहिलेलं असेल, त्याचाच एक सराव या सराव संच 14 मध्ये प्रॅक्टिस सेट 14 मध्ये करतोय आपण. लक्षात आलं? आता अशा प्रकारची उदाहरणं तुम्हाला प्रश्न दुसऱ्यामध्ये सराव संच 14 च्या मिळणार आहेत, ते तुम्हाला सोडवायचे आहेत. सराव संच 14 मधील हे पहिलं उदाहरण आहे. अगदी यापूर्वी आपण सोडवलं अगदी तसंच. 14 चे अवयव 7 दोन्ही 14. आता 28 चे अवयव 7 चोक 28, 7 ला 7, 4 चे अवयव 2 दोन्ही 4. अवयव पाडण्याची क्रिया इथे थांबली आहे, कारण सर्व अवयव मूळ आल्यात. म्हणून मसावी बरोबर HCF बरोबर काय येईल आता मग? तर कॉमन अवयव कोणते आहेत? हे 7 आहेत, हे 7 आहेत, 7. नंतर हे 2 आहेत, हे 2 आहेत. आता याला जोडी नाही, म्हणून याला फक्त असं लिहू 7 दोन्ही 14. म्हणून HCF मसावी 14 आणि 28 आला 14. आता LCM लसावी मध्ये काय करायचं? तर कॉमन घटक अगोदर घ्यायचे. 7 आणि 2 कॉमन आहेत आणि शिल्लक काय राहिलंय? 2. आणि मग 7 दोन्ही 14, 14 दोन्ही 28. LCM काय आला? 28 आणि HCF आला 14. कळलं का? हा सराव संच 14 मधला पहिला प्रश्न आहे. मग अशा प्रकारचे प्रश्न आणखी आपल्याला सोडवायचे आहेत. आणखी एक प्रश्न घेतलाय आपण इथं 32 आणि 16. सांगा बरं आता 32 चे अवयव काय येतील? सोपं आहे की नाही? 32 चे अवयव बरोबर 8 चोक 32, किंवा काही जण असे म्हणतील 4 8 32, काही जण म्हणतील 16 दोन्ही 32, तेही बरोबर. कारण शेवटी अवयव ज्यावेळी आपण मूळ पाडत जाणार आहे त्यावेळी सगळ्यांचं उत्तर शेवटी एकच येणार आहे. म्हणजे सुरुवातीला तुम्ही 16 दोन्ही 32 म्हणलात काय, किंवा 8 चोक 32 म्हणलात काय, किंवा 4 8 32 म्हणलात काय,
आणि म्हणून या 32चे फॅक्टर 4 × 8, फॅक्टर ऑफ 4 2 × 2, फॅक्टर ऑफ 8 2 × 4. आता पहा हे या सर्व मूळ संख्या आहेत, प्राईम नंबर आहेत हे, म्हणून 2 × 2 × 2 आणि आता 4 चे अवयव 2 × 2. हे झाले 32 चे अवयव, फॅक्टर ऑफ 32. देन फॅक्टर ऑफ 16 4 × 4, देन फॅक्टर ऑफ 4 2 × 2 × 2 × 2. सर्व अवयव मूळ आले. ऑल नंबर्स आर प्राईम, ऑल फॅक्टर्स आर प्राईम, देअरफॉर HCF मसावी बरोबर. कॉमन घटक कोणते? 1 2 3 4, 1 2 3 4. बघा दोनांची संख्या दोन्हीमध्ये 4 4 आहे, एकामध्ये 5 आहे. 32च्या अवयवामध्ये दोनांची संख्या 5 आहे आणि 16 मध्ये 4 आहे, म्हणून 2 हे 4 वेळा हे कॉमन आहेत. आणि मग दुब्बे दोन्ही 4 दोन्ही 8 दोन्ही 16. HCF किंवा मसावी आला 16. आता लसावी LCM बरोबर. कॉमन फॅक्टर अगोदर घेऊ सगळे आणि शेवटी जो कॉमन नाही, ज्याला जोडी नाही, तो पण अवयव घ्यायचा लसावी मध्ये. आणि मग बे दोन्ही 4 दोन्ही 8 दोन्ही 16 दोन्ही 32. LCM = 32. लसावी आला 32. सोपं आहे की नाही? तर अशा रीतीनं सराव संच 14 मधला प्रश्न दुसरा तुम्ही आता राहिलेले उदाहरणं त्यातली तुम्हाला सोडवता येणार आहेत. तर आपण प्रश्न तिसरा कसा आहे ते पाहू. 36 आणि 42 यांचा फक्त लसावी काढायचा आहे. प्रश्न तिसरा जो आहे सराव संच 14 मधला, प्रॅक्टिस सेट 14 मधला, क्वेश्चन नंबर 3, फाइंड LCM, लसावी काढा. मग आपण उभी मांडणी जी केली होती, उभ्या पद्धतीने जे सोडवलं होतं त्या पद्धतीने या ठिकाणी सोडू. 36 आणि 42 या दोन्ही समसंख्या आहेत, म्हणून याला आपण 2 न भाग देऊ. सुरुवातीला समसंख्या असल्यामुळे 2 न भाग दिला. मग बे 1 बे 1 उरतो, 16 होतात, बे 8 16. आता 2 न 42 ला भाग द्यायचा. बे दोन्ही 4, बे 1 बे, दोन्ही संख्येला भाग गेला. आता या दोन्ही संख्येला भाग जाणारा एखादा अवयव कोणता? 18 आणि 21 कोणत्या संख्येच्या पाड्यात आहेत बघा बरं पटकन. बरोबर आहे, कितीच्या? 3च्या पाड्यात. आणि म्हणून 3 3 सख 18, 3 7 21, 3 6 18 आणि 3 7 21. आता 6 आणि 7 या दोन्ही संख्येला भाग जाणारी एकही संख्या असणार नाही, कारण 7 हा प्राईम नंबर आहे आणि 6 हा कंपोजिट नंबर, संयुक्त संख्या आहे. मग दोन्ही संख्येला भाग जाणारी संख्या असणार नाही. आपण भागाकाराची क्रिया किंवा इथं अवयव काढण्याची क्रिया थांबवू आणि मग याला असं लिहू, LCM लसावी बरोबर 2 × 3 × 6 × 7. आता गुणाकार करू. 3 2 6, 6 7 36 × 7. काय केलंय? ह्या डाव्या बाजूचे जे अवयव आहेत आणि शिल्लक राहिलेले अवयव आहेत हे या ठिकाणी घेतले आणि 36 × 7 हा गुणाकार करायचा आहे. 7 सक 42, हातचे 4, 7 त्रिक 21 आणि 4 25. लसावी आला 252. LCM = 252. कळलं का? आता या 3 संख्यांचा लसावी काढायचा आहे. तिन्ही संख्यांना भाग जाणारी एखादी संख्या मिळते का शेष शोधायच्या अगोदर. मिळेल बरोबर. कोणती? 5. म्हणून 5 न भाग देऊ. 5 त्रिक 15, 5 5 25, 5 सख 30. 5 न भाग जातो सगळ्यांना. 5 त्रिक 15, 5 5 25 आणि 5 सख 30. आता या तीनही संख्यामध्ये 2 संख्या अशा आहेत की या 3 न 6 ला भाग जाणार आहे, पण 5 ला मात्र दुसऱ्या संख्येनं भाग जात नाही किंवा 3 न भाग जात नाही. आणि म्हणून फक्त आपण 3 न भाग देऊ. कितीला? 6 ला. म्हणजे 3 लाही जाईल आणि 6 ला जाईल. म्हणून 3 1 3. ह्या 5 ला आपण भागच देत नाही, म्हणून 5 खाली घेऊ आपण, कारण 5 ला कोणतीच क्रिया केली नाही आपण. 5 ला 5 खाली घेतले आणि 3 2 6.
काय केलं, 3 ने 6 ला भाग दिला. आता पहा इथं शिल्लक राहिलेले जे अवयव आहेत यांना भाग जात नाही, कारण 1 सोडला तरी हे दोन्ही मूळ संख्या आहेत. आता यांचे अवयव मिळणार नाहीत आणि म्हणून लसावी बरोबर किंवा LCM इज इक्वल टू 5 गुणिले 3 गुणिले 5 गुणिले 2 म्हणजे डाव्या बाजूचे अंक आणि खालचे राहिलेले अंक. मग 5 त्रिक 15, 15 पाचे 75, 75 गुणिले 2 150. 5 into 3 15, 15 into 5 75, 75 into 2 150. Therefore we get the LCM of 15, 25 and 30 is equal to 150. अशा रीतीनं आपण सराव संच 14 मधला प्रश्न 3रा आणि त्यातला हा 2ऱ्या क्रमांकाचं उदाहरण आपण सोडवण्यासाठी घेतलं होतं. त्यामध्ये लसावी काढायचा होता. तो लसावी आलेला आहे 150. अशा रीतीनं तुम्ही राहिलेले उदाहरणं या 3ऱ्या प्रश्नातले तुम्हाला सोडवता येतील का? आता अगदी असेच सोडवायचे. तुम्ही ही पद्धत वापरा किंवा या पद्धतीनं आपण जे सुरुवातीला मूळ अवयव पद्धत वापरलेली होती, आडवी पद्धत, ही उभी पद्धत म्हणतोय आणि आडवी पद्धत म्हणतोय. ठीक आहे, त्या पद्धतीने एक उदाहरण पाहू आपण. या 3 संख्यांचा लसावी काढायचा आहे. 4 चे अवयव 2 दोन्ही 4, 12 चे अवयव 4 त्रिक 12 म्हणजेच 2 गुणिले 2 गुणिले 3, 4 चे अवयव परत 2 गुणिले 2. 20 चे अवयव 2 गुणिले 4 पंचे 20 म्हणजे 2 गुणिले 2 गुणिले 5, 4 चे अवयव परत 2 गुणिले 2 घेतले. आणि आता लसावी LCM इज इक्वल टू कॉमन अगोदर अवयव काढून घेऊ आपण. इथं 2 आहेत, हे 2 आहेत आणि हे 2, या 3 पैकी एक अवयव घेतला. नंतर हे 2 आहेत, इथं 2 आहेत आणि इथंही 2 आहेत, यांच्यापैकी एक घेतला आणि शिल्लक राहिले काय, इथं राहिले 3 आणि इथं राहिले 5. आणि मग 2 दोन्ही 4, 4 त्रिक 12 आणि 12 पंचे 60. The product of 2 into 2 into 3 into 5 is equal to 16. Therefore we get LCM of 4, 12 and 20 is 60. अशा रीतीनं ही जी पद्धत आपण आहे ती आडवी पद्धत. याच्यापूर्वी ज्या 2 पद्धती वापरल्या ती उभी पद्धत. म्हणजे दोन्ही पद्धतीनं आता तुम्हाला दिलेल्या संख्यांचे लसावी काढता येतील. सराव संच 14 मधला हा प्रश्न क्रमांक 4 आहे की 8, 9, 10, 15 आणि 20 या संख्यांनी एका संख्येला भागले तर बाकी प्रत्येक वेळी 5 उरते, तर ती संख्या शोधा. किंवा ती संख्या अशी लहानात लहान संख्या कोणती? फाइंड द स्मॉलेस्ट नंबर विच वेन डिवायडेड बाय 8, 9, 10, 15, 20 gives a reminder of 5 every time. अशी एक संख्या आहे जी लहानात लहान आहे आणि या सर्व संख्यांनी त्या संख्येला भाग दिला तर प्रत्येक वेळी बाकी 5च उरते. अशी ती संख्या कोणती हे शोधायला सांगितलंय. सराव संच 14 मधला प्रश्न क्रमांक 4. मग आता पहा की अशी एक संख्या शोधायची आहे की ज्यांनी या संख्यांनी भागलं असता त्या संख्यांची बाकी भागल्यानंतर किती येते आहे? 5 येते. तर ती संख्या शोधा. मग हे काढण्यासाठी काय करावं लागेल आपल्याला की या सर्व संख्यांचा लसावी काढावा लागेल आणि लसावी काढल्यानंतर त्यामध्ये 5 मिळवावे लागतील. कारण या सर्व संख्यांनी पूर्ण भाग गेल्यानंतर प्रत्येक वेळी बाकी 5 उरते, म्हणजे भाग पूर्ण जातोय आणि 5 शिल्लक राहतात. म्हणजे या सर्व संख्यांचा लसावी काढायचा आणि काढलेल्या लसावीमध्ये 5 मिळवायचे, म्हणजे ती संख्या आपल्याला मिळणार आहे. म्हणून काय करायचं आहे की भाज्य संख्या शोधायची आहे. या भाजक आहेत, या भाजकांनी सर्व जी संख्या काढायची आपल्याला तिला भाग दिल्यानंतर भागाकार पूर्ण होतो पण बाकी 5 उरते. मग अशी संख्या शोधण्यासाठी काय करायचं आहे? या दिलेल्या संख्येला 5 या दिलेल्या संख्यांचा लसावी काढायचा. म्हणून भाज्य संख्या
शोधण्यासाठी या सर्व संख्यांचा लसावी काढू व त्यात 5 मिळवू. आणि म्हणून लसावी काढायचा आहे. 8चे अवयव 4 दोन्ही 8, परत 4चे अवयव 2 दोन्ही 4 आणि हे 2 ला 2 मांडले. कळते काय केले बघा. या 8चे अवयव 4 दोन्ही 8, या 4चे अवयव 2 गुणिले 2 आणि या 2 ला 2 मांडले. 9चे अवयव घ्यायचे आहेत 3 गुणिले 3 एवढेच आहेत, दोन्ही मूळ संख्या आहेत. 10चे अवयव 5 दोन्ही 10 एवढेच आहेत. 15चे अवयव 5 त्रिक 15, 5 गुणिले 3. 20चे अवयव 5 गुणिले 4 म्हणजेच 5 गुणिले या 4चे अवयव 2 गुणिले 2. आता लसावी काढायचा आहे. लसावी बरोबर हे 2 कॉमन घटक घेऊ अगोदर. या सर्व संख्यामध्ये 2 हा अवयव कॉमन येतो 3 वेळा. इथे एक येतो, तो इथे येतो आणि इथे येतो. आणखी कॉमन घटक शोधू. हे 2 आहेत आणि इथं 2 आहेत, यापैकी एक घेतला. नंतर आता या 2 ला जोडी नाही, हे 2 घेतले. या 3 ला उभी जोडी बघायची, आडवी जोडी नाही, उभी जोडी बघायची आहे. या 3 ला इथं जोडी आहे. नंतर आता या 3 ला जोडी नाही. बघा हे 2 घेतलेत आपण इथं बरं का. पहिल्यांदा या 2च्या जोडीबद्दल एक घेतले, नंतर दुसऱ्या जोडीबद्दल एक घेतले आणि शिल्लक राहिलेले 2 इथं घेतलेत आपण. नंतर 3ची जोडी शोधली. इथं 3 आहेत, इथं 3 आहेत, यापैकी एक जोडी उभी नाही, आडवी नाही शोधायची, उभी शोधायची. या 3च्या पैकी एक जोडीतले 3 घेतले आणि शिल्लक इथं राहिले 3. आता 5 1 2 3 ठिकाणी 5 आहेत, तर या 3 5च्या ऐवजी आपण हे 1 5 घेऊ. आता अवयव सर्व आलेत का बघा. 3 किती वेळा आलेत, 2 वेळा. हे पण 3 आलेले आहेत इथं. आता लसावी 2 गुणिले 2 4 दोन्ही 8, 8 त्रिक 24, 24 गुणिले 3 24 त्रिक 72 गुणिले 5 आणि मग 5 दोन्ही 10 ला 0, हातचा आला 1, 7 5 35 आणि 1 36. लसावी आला 360. आता एवढ्यावरच नाही तर यामध्ये 5 मिळवायचे आहेत. म्हणून भाज्य संख्या बरोबर 360 अधिक 5, कारण बाकी प्रत्येक वेळी 5 उरते आहे, म्हणून 365. आणि म्हणून 8 9 10 15 20 ने भाग दिल्यास प्रत्येक वेळी बाकी 5 उरणारी संख्या बरोबर 365. काय केलं आपण, या सर्व संख्यांचा लसावी काढला आणि त्यामध्ये 5 मिळवले आणि ती संख्या मिळाली 365. अशा रीतीनं सराव संच 14 मधला हा प्रश्न क्रमांक होता 4. नंबर 5 प्रॅक्टिस सेट 14 सराव संच 14 मधला प्रश्न 5वा. हे जे अपूर्णांक दिलेले आहेत यांना काय करायचं, संक्षिप्त रूप द्यायचं आहे. आणि संक्षिप्त रूप देण्यासाठी यांचा आपल्याला मसावी काढावा लागेल. हे आपण यापूर्वीच्या सराव संचामध्ये अभ्यासलेला आहे की यांचा मसावी काढायचा कसा. त्यासाठी आपण भागाकार पद्धतीचा अवलंब केलेला होता आणि मग त्या पद्धतीनं किंवा तुम्हाला जी सोपी पद्धत वाटते त्या पद्धतीनं यांचा मसावी काढायचा आणि मग आलेल्या मसावी हा यांचा फॅक्टर असेल, अवयव असेल दोन्हीचा. आणि म्हणून अगोदर यांचा आपण मसावी काढू. 348
ला 319 न भाग द्यायचा आहे, तर 319 एक 319 एकचा भाग जाईल. 18 पैकी 9 गेले, 9 राहिले. आजचा आला 1 1 आणि 1 2, 4 पैकी 2 गेले, 2 राहिले, 3 3 0. आता या 29 न 319 ला भाग द्यायचा आणि मग 29 एक 29, एकचा भाग गेला. 11 पैकी 9 गेले, 2 उरले. आजचा आला 1 2 आणि 1 3 3 3 0, वरून घेतला 9. आता 29 ला भाग द्यायचा. 29 एक 29, 0 बाकी. मग ज्या संख्येनं भाग दिल्यानंतर बाकी 0 आली किंवा ज्या भाजकानं भाग दिल्यानंतर बाकी 0 आली, तर ती संख्या असते या दोन संख्यांचा मसावी. हे आपण पाहिलंय. मग मसावी काय आला? 29 आला. म्हणजे 29 हा या दोन्ही संख्येचा अवयव आहे. 29. आता 29 न याला भाग देऊ 348 ला, तर 29 एक 29, 34 पैकी 29 गेले, 5 उरले, 58 झाले. 29 दोन्ही 58. कळतंय ना काय चाललंय ते? काय केलं? हा लसावी जो मसावी जो 29 आला, या 29 हा अवयव याचा आहे, म्हणून 29 ना आता 348 ला भाग देताना पहिला भाग 29 एक 29, 5 उरतात, इथं घेतले 5, 58 झाले. 29 दोन्ही 58, 2चा भाग गेला. आता 29 हा याचा पण अवयव आहे, हे समजलं आपल्याला. मसावी 29 आहे म्हणजे याचा पण तो अवयव आहे. मग 29 एक 29, 2 उरतात, इथं घेतले ते 29 झाले. 29 एक 29 आणि मग आता हे 29 29 कॅन्सल होतील, शिल्लक 12/11. म्हणजे 348 छेद 319 ला भाग दिल्यानंतर उत्तर काय आलं? संक्षिप्त रूप दिल्यानंतर उत्तर आलं 12/11. अशा रीतीनं दिलेल्या अपूर्णांकांना काय केलं आपण? संक्षिप्त रूप दिलंय. तर राहिलेली उदाहरणं तुम्ही सराव संच 14 मधले आता सोडवायचे आहेत. तुम्हाला समजलेलं असेल. आपण प्रत्येक प्रश्नातले 2-2 3-3 उदाहरणं घेतलेले आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि तुम्ही जर माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करा. थँक्यू.